दादा काय फील होतं हे वर्दी घातल्यानंतर एक असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मिरवतोय. हा ना. सॉरी आय, मी नाही थांबलो, माफ कर मला. सॉरी दादा, माझी परिस्थिती अशी होती, मी नाही थांबू शकलो की हमखास माझ्या पाठीमागं कोकणामध्ये नाही एखादा भूतभीत लागलं आहे. ही अवस्था बघा, ही अवस्था कधी नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, हर हर महादेव. कसं काय चाललंय तुम्हाला सर्वांचं? एकदम मस्त मध्ये एकदम मजेत ना सगळेजण तुम्ही. तर ठीक आहे, मी पण घरीच आलेलो आहे भावांनो. काय सांगायचं तुम्हाला, एवढी गरमी होती तिकडल्या साईडला आणि माझा चेहरा तुम्हाला माहिती होता, हे डोळ्याखाली सुद्धा होतं. माझी भरपूर अशी तब्येत पूर्णपणे खराब होती. त्यानंतर मी घरी आलो होतो भावांनो, तिकडं कोकणामधून घरी आलो. आईला ड्रोन वगैरे दाखवला, पण आईच्या हातून अजून ड्रोन उडवलेला नाही आपण. ठीक आहे, तर आईला ड्रोन उडवा द्यायचं आहे मला. दुसरी गोष्ट मेन, आता आम्ही जेवण करतो या. तर जेवायला आईने काय केलं तर तुम्हाला दाखवतो एकदम मस्त मध्ये बघा. ओके, इथं दादा आहे. दादा काय करते बघा. काल रात्री जाम पाऊस झाला आमच्याकडे. तुम्हाला काय सांगायचं, एवढा भयंकर. मी तर जाम भिजलो. तुम्हाला दाखवतो मी कुठं भिजलो होती. त्यात थोडी जेवण करतो. धर पाणी. हां, जेवण. हा, ही कालवणं खूप जास्त कमी होतात काल. वांग बटाटा असं मिक्स असते ती. आणि ती आमच्यात अजून परंपरा चालू आहे सांगतो. आणि समजा जास्त माझी आवडती मकाची भाकर. वा, अशी कुस्कराची ना भावांना. कुस्करतो भाकर एकदम मस्त मध्ये. आणि एवढा जी भारा टेस्टी काला लागतो का तुम्हाला काय सांगू. थँक्यू थोडं कष्ट घेतल्याबद्दल. हां वा, ही बघा वा. हां, मीठ काय टाकलं? नाही, मीठ नाही. मध्ये आता मी घरनं आलेलो टिंबुर्णीमध्ये. ठीक आहे, तर मला ना आईवडिलांसाठी काहीतरी क्रेझी काय तर म्हणजे आईवडिलांना जी गोष्ट कधी खाल्ली नाही ना, मला ती आईवडिलांसाठी न्यायची होती. ठीक आहे, तर मी टिंबुर्णीमध्ये आलो सजलाग आणि मी आईवडिलांसाठी काहीतरी घेतोय. इथनं पुढचा ब्लॉग खूप जास्त खतरनाक आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी आईवडिलांसाठी काहीतरी घेतोय खायला आणि त्यासाठी मी पण खाणार आहे. तर त्यासाठी आम्ही एका कॅफेमध्ये आलेलो आहे. आपल्याला भावांना घ्यायचं आहे काहीतरी खतरनाक घ्यायची गोष्ट, काहीतरी म्हणजे आईवडिलांनी कधी बघितलीच नाही गोष्ट, अशी गोष्ट घेणार आहे. तर त्यासाठी मी आणि माझा भाव आलेला आहे आणि आता मी ती गोष्ट मागवली आहे. ऑर्डर घेतो, तुम्हाला दाखवतो काय आहे ती, येईल तशी. आणि मग घरी जाऊ आणि बघू आईवडिलांना ती खायला येते की नाही. आईवडिलांना तर कधी बघितलं नाही. बघू काय रिॲक्शन येतं आहे, कसं होतं आहे काय मला माहीत नाही, पण बघू कसं होतं आहे ती. मला खूप जास्त हे झालं या आतून. ज्यावेळेस त्यांना मी ती गोष्ट दाखवेल त्यावेळेस त्यांचा काय रिॲक्शन येईल बघू. खरं ना भाऊ, बघताय थोडं शक्कल थोडी नीट व्हायला लागली. मेन गोष्ट म्हणजे मी थोडा आज माझ्या चेहऱ्यावर खर्च केला या. 600 रुपये खर्च केला आहे थोबड्यावर. आणि मास्टर काय म्हणते ती डांबार ओतून एकदम मस्त मध्ये खटाखट केलं आहे. फोटो दिसतं ते काही बघा असं काहीतरी. आणि आज संध्याकाळच्याला मी करण्यासाठी ना थोडं इथं पनीर पण घेतलं आहे बघा. तर आज संध्याकाळच्याला पनीरचा बेत करायचा आहे. तर बऱ्याच दिवस झालं आईनं पण पनीर नव्हतं खाल्लं घरी. तर म्हणलं चला आपण आल्यानंतर म्हणजे मी ज्यावेळेस घरी येतो ना त्यावेळेस समजा गोष्टी बनायला चालू होत्या त्या घरी. तर त्यामुळं सुरुवात आपल्यापासून होती समजी. तर बघू आता कसं होतंय ते. तुला काय वाटतं या आई खाईल का नाही? आई खाईल का नाही? मला प्रश्न पडला, खाईल का नाही? आईला तरी पहिल्यांदा न्यायचंय आपल्याला. मग आता आई खाती का नाही? आई तर आवडे खाणार असं मला वाटतं या. मला वाटत नाही अर्धा म्हणून खायला, कारण की आईला ती घासच घ्यायला नाही मोठाला तेवढा. मला वाटत नाही घ्यायला म्हणून घास एवढा मोठा. कसं घेणार ती करून खायला तिला एवढं मोठं. मला वाटत नाही तिला खायला येईल. बघू, दादानं खाल्लं तर मला दादा खातेलं, पण आईला जरा थोडं ही जाईल, थोडं जड जाईल खायला आईला. बघू काय होतं ते आपण. चला मस्त मध्ये खतरनाक. तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, एकदम फ्री असते, काय अडचण नाही. मी घेतलं तर आईवडिलांसाठी बर्गर खायला. बघू काय रिॲक्शन आहे मला माहीत नाही, पण निघालो आता. टिंबुर्णीत आहे बरोबर, हे आहे अकलूज चौक. चला बघू काय होतं ते. तुला काय वाटतं काय होईल? आज तर आयचा मंगळवार आहे या. आत्ताच फोन आला जायचा, आई म्हणली मंगळवार आहे. बघू म्हणलं काय होतं ते. तर ही सरळ रस्ता अकलूज जातो बरं का, आणि सरळ सोलापूरला मस्त मध्ये. फायनली आम्ही आमच्या घराजवळ आलेलो आहे. आता बघूया काय होतंय ते. ठीक आहे ना. हां, ही आपलं घर इथं बघा, हे घर आहे बघा आपलं इथं. आता बघू काय म्हणणं येतं यायचं ते. वा, बघू काय आहे का. ला आई ही तर सगळी उघडीच आहे इथं. काय व्हिडिओ बनवायचा?
बघा इथं हे बघा मसरं घेऊन गेली काय उन्हाने डोकं ज्या दुखतंय म्हणतो. दादाला काय कपडे नाही घालायला हाय ती की तो काढतोय मी दादा जाऊ ना कपडे घालावा ती तर भावांनो आपली वेळ झाली आता सायकल इकडे निघायची आलो एक दिवस अरे राखी 2-3 दिवस अरे राखी हा आता लवकर या ना फुल आता लय लवकर या ना आता गेल्यावर बघा आता लवकर येतो आता गेले एकदा एका पोरा काय विषय खूप अवघड असते तुम्ही नाही समजा मला कधीच ते मला तुम्ही काही समजून घेऊ शकत नाही आता काय तुला समजायचं रे गाणं काय नाही फक्त तेवढं एवढून बोलायचं आहे ना तेवढं फक्त पण मग आता तुला थांब म्हणते की यार 2 दिवस नाही ग मी तू लवकर माघारी फक्त एवढं सांगतो एकच फक्त एवढून जी बोलते ना तेवढं फक्त बंद कर कारण की पोरगा एवढ्या अशा एवढ्या लांब येताना काहीतरी आणि तू जी एवढून बोलते ना ज्यावेळेस त्यावेळेस तिथं लागतं बाकी काय नाही होत मला काय वाटत नाही माझ्या तू किती पण लोट दे मला काय वाटत नाही पण ज्यावेळेस आई समोरून प्रत्येक गोष्टीमध्ये येऊन बोललं ना त्यावेळेस माणसाचं किती सहन करून काय सांगून दे प्रत्येक गोष्टीमध्ये हसून राहतोच की मी मग आता मी किती माणसानं सहन करत एका माझा माणसानं दादाला मी म्हणतो, आज मसराकडे तुम्ही जावा मग दादा गावाला तुझं जा आणि माझी तब्येत खराब झाली आणि तू पिझ्झा आणला आणि असं दे तुला मी चांगलं आणलं होतं खायला पण ते विषय काय झाला मी हॉटेलचा पदार्थ खात नाही तुला माहिती मस्त मोठा होतोय लय मोठा होईल पण मी खात नाही रे दादा तुला माहिती की आई असलं काय खात नाही दादा असलं मी असलं काय सुद्धा खात नाही म्हणलं की रे नाही असू दे मी कुठं तुला काहीच बोललो ना मी तू नाही खाल्लं तर मी त्याला काहीच नाही बोललो पण असू दे चल घ्या काळजी तर ओके भावांनो आता तुमचा गणेश वासाला निघलेला आहे आपल्या सायकलीकडे पण हो ते आता मी निघालेलो या मुंबईला मला थोडं काम आहे माझं मुंबईचं काम थोडं करायचं त्यानंतर ना मग आम्हाला आता सायकलीकडे निघायचं आहे कोकणामध्ये ठीक आहे अयो असू द्या काय पण म्हणा पण आपण काहीच नाही बोलू शकत बघितले ना एकच दिवस फक्त आलतो घरी एकच दिवस आणि एकच दिवस फक्त राहिलो होतो घरी पण काय गोष्टी माझ्या मनाला लागल्या आणि ज्यावेळेस जी गोष्ट मनाला लागते का नाही त्यावेळेस माणूस पुन्हा काहीच करू शकत नाही लक्षात राहून द्या मजा येणार आहे अजून भरपूर असून जाम मजा येणार नाही आता तर हसून राहायचं टेन्शन नाही लगेच हसून राहायचं भाऊ कायम बरोबर आहे का हसून भाऊ कायम स्वतः तो कलपून भाऊ हसणारा माणूस सर्वात जास्त श्रीमंत असतो लक्षात राहून द्या कधी पण बघूया आता कसं होतंय काय होतंय मी भरपूर आशा लावून आईवडिलांसाठी पिझ्झा हे घेऊन आलो होतो बर्गर घेऊन आलो होतो पण जी समोरून जी वाक्य आली ना ती काळजाला लागली डोक्यात नाही ती काळजाला लागली त्यामुळं ती काळीज हट झालं आणि ज्यावेळेस ती काळीज हट होतं ना त्यावेळेस नाही राहू शकत भाऊ मी कुठं त्यामुळं असं आहे भरपूर जण मला कमेंटमध्ये म्हणते तू फुकट्या असू दे रे भावांनो मी हाय फुकटे मला मान्य आहे जर महाराष्ट्रातली लोक जर मी कोणाच्या घरी किंवा कोणाच्या इथं मी एक फिरणारा किंवा टुरिस्ट म्हणून जातो या आणि जर तिथं जर माणसं मला खायला घालते ती आणि जर ती पुढल्या माणसाला वाटतं की फुकटे आहे तर ठीक आहे भाऊ मी हाय फुकट्या तुम्ही मला अजून फुकट्या म्हणा पण व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघण्यानं मला कुठं ना कुठं 2 पैसे मिळतात बघत जावा व्हिडिओ कमेंट वाईट करत जावं अजून काय वाटत नाही करा वाईट काय करायचं ते चला आता येताना माझ्या ना वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं ठीक आहे ना पाणी होतं वडिलांच्या डोळ्यात मी अचानक निघलो ना म्हणजे काय सांगितलं 1-2 मिनिटामध्ये निर्णय घेतला निघालो पण दादा मी नाही हो काय करू शकत मला आयुष्यामध्ये लय मोठं व्हायचं या त्यासाठी तुमचा पोरगा वाटेल त्या गोष्टी वाटेल त्या जेवढा ताप होईल ना तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढा ताप सहन करायला मी हाय खंबीर तर मी टेन्शन घेऊ नका फक्त अजून काय दिवस हो जी काय गोष्टी करायच्या ना ती मला एकट्याला करायच्या आहेत त्यामुळं मला तकलीफ होईल आयुष्यामध्ये माझा हात तुटू द्या माझा पाय तुटू द्या माझं काय बी होऊ द्या पण मला चालायचं आहे मला थांबून जमणार नाही मला तुम्हाला सुख द्यायचं आहे ना तर मला थांबून जमणार नाही मला रातून दिवसा कष्ट करायचं आहे मला रातून दिवसा करत जायचं आहे काय ना काय पण मला ते लेवलला जायचं आहे ज्या लेवलला मला माझ्या आईवडिलांना न्यायचं आहे ठीक आहे ना तर त्यामुळं बाकी काय नाही बाकी आयुष्य चांगलं आहे भाऊ आयुष्य जगलं पाहिजे माणसानं म्हणतो मी तर चला आता इथनं मी टिंबुर्णी जाणार आणि टिंबुर्णीमधून ना पुण्याची गाडी पकडणार ठीक आहे आणि पुण्याची गाडी पकडून तो पुण्याची गाडी गेली मग तिथे मुंबईमधनं काय थोडं सामान घ्यायचं आहे मला आपल्या सायकलचं सामान घेऊ आणि नंतर मग कोकणात निघू फिरावून त्याच गरमीमध्ये चला
इच्छा तर होती राव भाऊ, इच्छा होती माझी बरं का, अजून 2 ते 3 दिवस थांबायची इच्छा होती माझी, पण परिस्थिती अचानक बदलते हो, परिस्थिती सांगून नाही बदलत, परिस्थिती अचानक बदलते, तर त्यामुळं चालायला लागतं असं. एकटीत बसलेलो या, टाईम झाला आहे 6 संध्याकाळची वेळ या, आणि आता निघलेलो मी. काय प्लॅन नव्हता, अचानक निघलो या, बस निघू वाटलं मला, त्यामुळे निघलो भावांना मी. तर तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका, मी घरनं अचानकमध्ये निघलो, आई म्हणली थांब थांब, मी नाही थांबलो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पुढल्या वेळेस मी लवकरच येईल घरी. तसं चला जाऊ आता मी आपल्या टेंभुर्णीमध्ये कारवाया जाऊ का आता. हे बघा, वा वा भाई साहेब, काय नजारा दिसतोय, बाप रे वा. आणि आपला प्यार असा टेंभुर्णीमधला करमाळा चौक, आमच्या टेंभुर्णीमधली शान, वा. ही सरळ पुणे थेट, कुठं सोडायचं नाही, सरळ पुण्याला जातो, सरळ पुणे. सॉरी आहे, मी नाही थांबलो, माफ कर मला, सॉरी दादा, माझी परिस्थिती अशी होती, मी नाही थांबू शकलो. हा पण पुढल्या वेळेस मी जरा लवकरच येईल थोडं. चला. इंदापूरमध्ये पाऊस चालू झाला की इंदापूरमध्ये पाऊस. हे बघा वा, किती भारी वाटतंय. किती दिवसापासून वाटत होतो मी पावसाची की यार कवा येईल पाऊस, कवा येईल पाऊस. आज पाऊस आलाय, वाव भारी वाटतंय. त्यामुळे निघलो. तुम्हाला सांगू का विषय काय झाला ती, मी डोक्यामध्ये ठेवलं की आईवडिलांसाठी बर्गर न्यायचा खायला. तुम्ही बघितलं सुरुवातीपासून आईवडिलांसाठी बर्गर आणला मी. त्यानंतरनं घरी गेलो, मी आईला आधी सांगितलं होतं की आई तू उरकून बस, दादाला उरकून बस सांग की मी घरी येणार आहे, आणि घरी आल्यानंतर आपण एक छोटा चांगला मस्त असा व्हिडिओ काढू, आणि त्यातमध्ये ना मी तुम्हाला बर्गर देणार नाही खायला, की तर कधी बर्गर नव्हता खाल्ला, ठीक आहे. तर ते आई खूप जास्त म्हणजे आई खूप जास्त थकून आली होती ना रानातनं, आणि वडील तर हाया झोपलो तुम्ही बघितलं. तर ते का आतमध्ये मनाला लागलं माझ्या की नाही यार, मी होतं ना कधी कधी यार, म्हणजे आपण काय करतो या नंतर ना, असं तिला थोडं वाटलं मला. तर त्यामुळं मला लय वाईट वाटलं मला. एकदम फुडल्या माणसाला एकदम आतुरतानं भेटायचा विचार करताय काहीतरी एक वेगळं, आणि ते माणूस एकदम सॅड होऊन, तर ती होऊन जातं ना एक प्रकारचं. तर माझ्या संग तीच गोष्ट झाली, ठीक आहे. ती माझ्या मनाला लागली. मी आईला काहीच नाही बोललो, मी वडिलांना पण काय नाही बोललो, फक्त म्हणलं मी लवकर माघार येईन, आणि मी आलो. मी म्हणलं चला सायकलीकडे जाऊ म्हणलं आता. नंतर मी आता मुंबईमध्ये आलो या. काल रात्री माझं आमच्या एका मित्राचं माझं बोलणं झालं, तर मी त्यांच्याकडे निघालो आता. त्यांनी मला म्हणले ये आपल्या इकडं, आपण थोडा काहीतरी प्लॅन करू, एक आम्हाला रील शूट करायची चांगली. तर ठीक आहे म्हणलं, येतो म्हणलं मी. कारण की आपलं लगभग इंस्टाग्रामला आपलं लगभग 1 मिलियन फॉलोअर्स आहे समजा, एवढी मोठी जनता आहे आपल्याकडं. तर एक व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला, जे चांगला संदेश द्यायचा आहे आपल्या शेतकरी भावासाठी, एक चांगला संदेश द्यायचा आहे. तर त्यासाठी आम्ही एक रील बनवतो, ठीक आहे. ही सर्वांच्या भल्यासाठी रील असणार आहे. तर त्यामुळे ती इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी आम्ही निघालेलो तिकडं. आता मी मुंबईमध्ये या, आता मी दादरमध्ये थोड्या वेळात जाणार आहे. माझा एक मित्र पण आहे, ती पण येऊ का म्हणतो, पण मी त्याला म्हणलं थांब म्हणलं, बघू म्हणलं नियोजन कसं होतं ती, नाहीतर मी एकटं जातो म्हणलं. कोण आहे काय आहे तुम्हाला पुढे जाऊन समजा गोष्टी कळतील या. जर तुम्हाला वाटलं असेल की माझ्याकडं काय चुकीचं घडलं, तर त्यामुळं मी आईला मनापासून माफ कर. तुझ्या लेकराला माझ्या डोक्यावर लई लोड असतो, कायम लोड असतो लई. हे बघता काही फिरावून जास्त झालं मला, हे बघा आहे का, हे जास्त झालं एका महिन्यापासून, आणि मी फिरावून घरी जाणार आहे. मला जसं परत वाटतं ना की हमखास माझ्या पाठीमागं कोकणामध्ये ना एखादा भूतभीत लागलं आहे. ही अवस्था बघा, ही अवस्था कधी नाही झाली जीवनात माझी. तर ही जी गोष्ट आहे ना, ही मला काढायची माझ्या अंगातनं. एडिटिंग करायला बसलो की लय जास्त घाम येतो, एडिटिंग करायला बसलो की असं वेगळंच होतं आहे काहीतरी. मला एक कुठली तरी गोष्ट अशी काम करण्यावर थांबवते असं मला वाटतं कधी कधी. तर ती गोष्ट मला बघायची काय आहेत नेमकी, रुद्राक्षी समजा गोष्टी कळायला द्या. पण बघू काय आहे ते पुढं तुम्हाला सांगेनच मी. तसं आपल्याला तर दादरला जायचं आहे, तर चला दादरला निवात. सायकलीसाठी एक नवीन स्टँड घेतलेलं आहे. पहिलं स्टँड नॉर्मल थोडं खराब झालं होतं, आणि हे स्टँड 2 वर्ष चालतं. जर कोणाला घ्यायचं असेल ना तर ही स्टँड घ्या डिकॅथलॉनमध्ये, किंवा तुम्हाला आरामात ऑनलाईनला भेटून जाईल. ही स्टँड आहे, नीट बघा ही स्टँड आहे बघा, ही नीट बघून घ्या. तर ही स्टँड मी माझ्या सायकलला वापरतो लगभग 2 वर्षापासून. ही स्टँड लय भारी क्वालिटीतलं, एकदम हार्ड क्वालिटी, खतरनाक. खूप जास्त गरम तवा कसा चटका बसला बाबा याच्यावर मला. सध्याला मी मुंबईमध्ये आपल्या बोरिवलीमध्ये सध्याला आहे, आणि मी आता मला जातं आहे दादरला, ठीक आहे. लोकेशन आलं आहे मला दादांचं आपल्या, कोण नाही काय आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी. आणि मेन गोष्ट ना आता की त्या दादांपाशी पोहोचण्यासाठी ना मी कुणाला तरी इथं बोलवलेलं आहे, वन अँड ओनली. काय नाव आहे तुझं?
निलेश कदम राईट. ह्याचं निलेश कदम नाव आहे. ह्याला कोणी ओळखतं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता मी भावासंग निघालेलो या. आता जायचं आम्हाला दादरला. तर किती वेळ लागेल यायला? 1 तास पकड. 1 तास मिनिमम 1 तास लागून जाईल मला. काय म्हणता दादा, काय चाललंय? ओळखता का? अरे वा, अरे जोक नाही, मुंबईमधला फुलं ओळखते आपल्याला. लक्षात राहून द्या. तर तुम्हाला सर्वांचं प्रेम असं राहून द्या. आपलं नाव? कुठं राहता? इथं राहता? विरारला. अरे वा, एकदम मस्त. इकडले लोक एक नंबर. व्हिडिओ चांगला आहे, बघत राहा नेहमी. ओके, तर चला आता आपण निघूया. बाबा ठीक आहे, चल. तुला थोडा मेल ताप दिलाय आज. ताप कसला? मग एवढ्या उन्हामध्ये बोलवायचं तुला? अरे वर्षातून एकदा येतोस. चला असू दे. मेन गोष्ट काय सांगा भावांनो, जी माझी मोठी बॅग होती ना, ती मोठी बॅग टाकली आतमध्ये. मला विश्वास बसला नाही ह्यातमध्ये माझी एवढी मोठी बॅग बसली. त्या ड्रोन, माझे कपडे, समजा सामान ह्यातमध्ये फिटिंग आहे भाऊ. ओरिवलिटेशन, दिस इज द मुंबई में आपका स्वागत है भाई लोग. घरनं आलोय रुसून मुंबईमध्ये. बघू काय दिवे लावतोय. अरे यार रुसून आलो आणि एक वेगळंच काहीतरी भेटलं या. म्हणजे काय म्हणजे ते घरनं रुसून आलो आणि इकडे एक ओळख झाली चांगली एका ठिकाणं, तर तिकडे चाललेलो या. तर एक योगायोग असतो या कुठल्या ना कुठल्या नात्याला पोहोचण्यासाठी काय ना काय गोष्ट तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागते. या मिनिटामध्ये आम्ही दादापाशी पोहोचतो या. दादांची भेटायची खूप एक्सायटेड आहे दादाला मी. तुम्ही त्यांना ओळखत असताल ॲक्च्युली. बघूया इथेच कुठंतरी असताला. हा पहिला स्पीड ब्रेकर. हर हर महादेव. हर हर महादेव. खूप भारी. आज भेट झाली आहे निलेश भाऊ. ये चल येऊ रे. निलेश भाऊमुळे जा थोडं लवकर येणं झालं माझं, नाहीतर ट्रेननं लई वेळ लागतो याला. आईला कसं वाटतं बघून? आईला कसं वाटतं बघून? असं कसं वाटतं? भारी वाटतं झालं या. जाऊया. दादाची पहिलीच भेट एकदम मस्त मध्ये. आणि आता एक नंबर. आता खतरनाक आहे आता. आणि तो खरा आमचा मुंबई पोलिसांचा साज आहे. खरं आहे. आणि मी एक खरं बोलतो बरं का, आज जर मुंबई सुरक्षित आहे ना, तर ते खरं. आणि जी रात्रीच्याला जे आपण इकडे तिकडे फिरतो, जे आपण जी गार झोपतो ना, ती फक्त आणि फक्त मुंबई पोलीसमुळे शक्य होतं या. कारण मी आता परवाशी रात्री ज्यावेळेस चालतो ना, त्यावेळेस बघितली एवढी भयंकर रात्रीच्याला कडक सिक्युरिटी पूर्णपणे. कुठंच बोलतात नाही, म्हणजे काही म्हणजे एकदम खतरनाक नॅशनल लेवलची एकदम सिक्युरिटी असते. हा ना दादा? हो एकदम सुंदर, एकदम म्हणजे सेफ मुंबई. दिल्ली सारखं कॅपिटल असलं आहे. दिल्ली मोठं कॅपिटल आहे इंडियाचं, पण त्याच्यामध्ये मुंबई ही सेफ आहे. दिल्लीला पण नाईटला फिरू शकत नाही आपण. बरोबर. इथे फिरू शकतो आपण. दादा काय फील होतं हे वर्दी घातल्यानंतर एक असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मिरवतोय. हा ना? दादांच्या ओळखी बघितल्या का भाऊ कशा आहेत का नाही इकडे? अरे काय चाललंय भाई 1 मिलियन आहे भाई. 1 मिलियन कुठे गेलं? 1 मिलियन आय डोंट नो ब्रो. मला तर कोणाचं ओळख नाही तर काय चाललंय? माझं 1 मिलियन आहे का हो? अरे हाय, माझं 1 मिलियनच कोणी ओळखा मला. मागणं मागायचं आहे आपला जी शेतकरी राजानं ही खूप जास्त कंटाळून गेलेला आहे पूर्णपणे. एवढं जास्त ताप, एवढं जास्त सहनशीलता करून सुद्धा का आमचा शेतकरी राजा जगतो या. आणि पूर्णपणे देश म्हणा हे समजा जे धान्य जातं हे आपल्या शेतकऱ्याकडून आहे. आणि ती असं लागा आता अडचणीत आहे. तर त्याच्या घरामध्ये खूप जास्त मुश्किली चालू होत्या. त्या शेतकरी राजासाठी मी सिद्धिविनायकाकडे मागणं मागण्यासाठी आलेलो या. तर आतमध्ये जाऊया, मागणं मागूया. गणेश बंद झाली बोलते नाही. इकडं गरमी जरा थोडी जास्त आहे ना, त्यामुळं कामानं तुम्ही
तुम्ही कसं इथं 24 तास उन्हात थांबताय मला प्रश्न पडला एवढा मोठा खरंच. हेच आमच्या मुंबई पोलिसांचं काम आहे. आणि मेन गोष्ट ती नाही, मेन गोष्ट ही आहे की इथं पॉल्युशन, गाड्या, ह्यांची गरमी, ह्यांची हीट आहे अजून भरपूर. हीच आमची जनतेची सेवा आहे. खतरनाक आहे एकदम, खरंच बरं का. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीस टॉपवर आहे. हां हे खरं आहे, हे खरं आहे एकदम. मी बघतो रात्रीच्याला हे खूप जास्त कडक आहे एकदम. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, आम्हाला पावसात भिजत कर्तव्य करू दे नाही तर कसंही असू दे, पण आम्ही आमचं कर्तव्य चोखपणे करतो. त्यासाठीच आमचं मुंबई पोलीस प्रसिद्ध आहे. तर आता काय लिंबू सरबत मागवले ना? हो, लिंबू सरबत मागवले तुमच्यासाठी. आमच्या इथे आला म्हणून तुमची सेवा. अरे वा, धन्यवाद बरं का. खूप जास्त तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे या समजा गोष्टी पॉसिबल आहे त्या. आणि खरंच मुंबई पोलीस एक नंबर बरं का, मी सांगतो एक नंबर. म्हणजे सिक्युरिटीच्या या बाबतीमध्ये का नाही एक नंबर आहे त्या.